नमस्कार, मातृभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मुदखेड तालुक्यातील मुगोट येथील स्थित संत श्री आत्माराम महाराज यांच्या बोधी मठात स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिनांक 10 ते 17 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवत कथाकार, हरिभक्त पारायण संजय महाराज हिवराळे आळंदी देवांची यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेला सुरुवात झाली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमीपत्र. मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष असं वय त्याचं वाढत. जन्माला आलेलं बाळ मिनिटापासूनच आहे, क्षणापासून. हे बाळ अवताराला आलं ते 8 वर्षाची मूर्ती. बघा बरं, एकदम 8 वर्षाची मूर्ती. ह्या बाळाचे डोळे उघडे. जन्माला आलेल्या बाळ लहान असतं का मोठं असतं? आपल्याही घरी बाळ जन्माला येतात. जन्माला आलेल्या बाळाचे डोळे उघडे असतात का झाकलेले असतात? सांगा, बोला बोला, लवकर बोला. डोळे उघडे असतात का झाकले? पहिलं गल्लीत जाणार इकडे पळा पळा पळा. आवचिन जन्माला आला, जन्मल्याबरोबर बोलायला लागले, याला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाकून पहिलं बघायला घेऊन जाणार. जन्माला येण्याबरोबर हे बाळ